आजपर्यंत असं काही ठरलेलं नाहीये की 1 तारखेला मंदिर बंद होणार आहे. तुमच्या मीडियावाल्यांनी हा अफवा केलेली आहे सगळी. ही पुण्यावाल्यांनी माजवलेली बातमी आहे. असं कुठेही ठरलेलं नाहीये की 1 तारखेपासून मंदिर बंद होणार आहे म्हणून अजून कुठलेही नाहीये. आमच्या 2027ला कुंभमेळ्याला जी काही आम्हाला शासनाकडनं 288.17 रक्कम कोटी जी रक्कम मिळालेली आहे, या रकमेतून जी काही कामं होणार आहेत, या कामाकरता कामं जर माणसं जर आवक बंद झाली नाही तर ही कामं होऊ शकत नाहीत. कारण की सकाळी मंदिर उघडल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही पाहतोय कोविड संपल्यानंतर कायमस्वरूपी अशीच गर्दी आहे. ही जर गर्दी थांबवायची झाली तर आम्हाला प्रशासनाने एवढी काही मदत करू शकणार नाहीये आणि आम्ही सुद्धा एवढं हँडल करू शकणार नाही काम चालू असताना. म्हणून आमचं आणि प्रांत कलेक्टरांची अशी चर्चा झालेली आहे की याच्यातून मंदिर जर 3 महिने बंद ठेवलं तर ते काम पूर्ण करतील. त्यांचे जे ज्यांना कामं दिलेली आहेत त्यांनी कबूल केले की आम्ही 3 महिन्यामध्ये काम पूर्ण करू. तर हे दिवस ठरवायचा आहे, अजून नक्की व्हायचा आहे. पण मीडियाने त्याच्या अगोदरच हे माजवलंय सगळीकडे. आज आम्हाला एवढं आंध्रातून, म्हैसूरहून, कोंडूतून, कलकत्त्यावरनं, गुजरातवरनं फोन यायला लागले की 1 तारखेला बंद झाले का. म्हणजे काय होतं माहिती आहे का, तुमची मंडळी अशी आहेत की एखादी बातमी कोणाकडनं घ्यायची आणि कोणाला द्यायची. समजा आमच्या कोणी संस्थांची तर्फे दिली आहे का, कलेक्टरतर्फे कोणी बातमी दिली आहे का. अशाच बातम्या माजवल्या आणि 1 तारखेपासून तुम्ही सुद्धा आता विचारता की 1 तारखे 31 नंतर बंद होणार आहे. तर पहिल्या प्रथम हे तुम्ही सांगा की 1 तारखेला बंद होणारा हा विषय अजून नाहीये. ज्या वेळेला कलेक्टर नक्की करतील त्या टायमाला ती 3 महिन्याचं फक्त चर्चा झालेली आहे अशी.